नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज दुपारनंतर आणि रात्री उशिरापर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 18 जुलै 2026 या तारखेचा, तर या कालावधीमध्ये वातावरणात नेमका कोणता बदल झाला आणि मान्सून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय झाले आहे, तर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील, सविस्तर माहिती जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जनगण बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। आज दुपारनंतर आणि रात्री उशिरापर्यंत महाराष्ट्रात ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता, तसेच अरबी समुद्राकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे मान्सून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय झाले असून कोकण विभाग, घाटमाता, पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये पावसाचा जोर वाढू शकतो। तसेच पश्चिम बंगाल आणि मध्य भारताच्या भागामध्ये कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून मान्सूनची रेषा आणि स्थानिक हवामान प्रणालीमुळे पावसाचे वातावरण जिल्ह्यानुसार बदलू शकते आणि सर्वत्र एकसारखा पाऊस पडेल असे नाही, तर मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये वाऱ्याचा वेग हा 30 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असून मेघगर्जना देखील होऊ शकतात। तर महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाची स्थिती ही हलक्या मध्यम स्वरूपात असून 1-2 जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 18 जुलै 2026 या तारखेचा दुपारनंतर आणि रात्रीपर्यंतचा हवामान अंदाज सविस्तरपणे जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे सर्वत्र ढगाळ वातावरण, पावसाची शक्यता केरळच्या दक्षिण भागाकडे हलक्या मध्यम स्वरूपात राहील। गोवा राज्यात आणि कर्नाटक राज्याच्या किनारपट्टीकडे हलका मध्यम पाऊस राहील। भारताच्या पूर्वेकडे पावसाची स्थिती जगदलपूर, कांतामल इकडे जोरदार स्वरूपात राहील। राऊरकेला, रायपूर, कोरबा ठिकठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसे महाराष्ट्राकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आणि पावसाची स्थिती ही हलका मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपात देखील राहील। सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, कानाकुंबी, अंजनेयम, गवाली या भागात मध्यम हलका पाऊस राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, राणकुंडे, कानापूर, नेटुरगंजी ढगाळ वातावरण, हलक्या पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा, नेसारी, अड्डाला हलका मध्यम बघायला मिळणार आहे। कडेगाव, पटेगाव, गारगोटी, पोंढा, राधानगरी हलक्या मध्यम पावसाची स्थिती राहील। कोल्हापूर जिल्ह्याकडे सांकेश्वरा, मालदटी, चिकोडी, निपाणी, जैनवाडी, कागल, इस्पोर्ली, कोल्हापूर या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। सांगली जिल्ह्याकडे सांगली, मालगाव, देसिंग ढगाळ वातावरण राहील, पावसाचा अंदाज फारसा नाही। अथनी, अडाली, तिलसंग, धागलपूर, बिलर्जत इकडे हलक्या सऱ्यांचा अंदाज बघायला मिळणार आहे। सोलापूर जिल्ह्याकडे गिरडी, चिंके, सांगोळे, मंगळवेढा, मारवाडे आणि तसेच मसवड, पिलवी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। कुरुबेलाटी, सोलापूर इकडे ढगाळ वातावरण, हलक्या पावसाचा अंदाज राहील। अकलूज, मालसरस, बेंबले, टेंभुर्णी, लुसुंबे, बारामती, बिगवण, केटरो, बिगोंडोड या भागात हलक्या मध्यम पावसाचा जोर दुपारनंतर बघायला मिळणार आहे। तर कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण राहील, पावसाची शक्यताही माखंजन, कोयना, पाटण, सातारा जिल्ह्याचा परिसर आरवाडे, लोटे, चिपळूण, सागदेव, महाबळेश्वर इकडे हलक्या पावसाचा अंदाज राहील। माडवर्धन, गोरेगावला हलका पाऊस राहील आणि पुणे जिल्ह्याकडे व्याले, लवासा, जिटे, रोहा, नागोठाणा मध्यम स्वरूपात असून तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। शिवाली, वैशाखरी, सासवड, जेजुरी, पुणे, लोणी, कालभर, राऊ, नार्वे, बोरी, कडेगाव 2, अहिल्यानगरचा काही परिसर, नार्वे, श्रीगोंदा, पारेगाव, सुद्रुक हलका मध्यम राहील। पुणे, वाघोली तसेच कामशेत, आंबे, कळवण इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे। रायगड जिल्ह्याकडे पेंझारी, शिरो, खोपोली, कामशेतले हलका पाऊस राहील। कर्जत, कुसर हलक्या स्वरूपात राहील। आंबेगाव, मोरुबाड, शिवाले, वैशाखरे, घाटमाथ्याचा परिसर आणि तसेच इगतपुरी, मुनगाववाडीवरे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। पालघर जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण राहील, पावसाची स्थिती फारशी नाही। नाशिक जिल्ह्यात लासलगाव, सिन्नर, नाशिक, निफाड, संगमनेर, अकोला आणि अहिल्यानगरचा परिसर, कोपरगाव, वैजापूर, गंगापूर, रावरी, घोडेगाव, माका, बगूर, पातर्डी, अहिल्यानगर, आले आणि आळकोटी इकडे हलक्या मध्यम पावसाचा जोर
बघायला मिळणार आहे। धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याकडे धुळे, अंजंग, आर्वी, बोकरूड, साक्री, नंदुरबार, तलोडा, अक्कलकोवा या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील आणि तसेच जळगाव जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण राहील। दुपारनंतर जळगाव, भुसावळ आणि अनवा, अजंठा लगतचा परिसर इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे। श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड बघायला उदगीर, मोरकी, देगलूर या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज दुपारनंतर बघायला मिळणार आहे। हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा, अमरावती हलका पाऊस आणि ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे। तर अमरावती जिल्ह्याकडे हलक्यापेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे। मोझारी, आर्वी, आष्टी आणि वरुड, नरखेड या भागात राहील। नागपूर जिल्ह्याकडे नागपूर, हिंगणा, कुडाली, काटोल, उमडी, सावनेर, रामटेक इकडे मध्यम पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। वर्धा जिल्ह्याकडे वर्धा, तुळजापूर, बारवडी, जामणी, आर्वी, वडोणा, लाडगड इकडे हलका मध्यम राहील। देवळी, कोल्हापूर आणि तसेच वडनेर, वाडकी, पुणे हलक्या स्वरूपात राहील। यवतमाळ जिल्ह्याकडे जोर फारसा नाही। कलाम, जामोडा, घाटंजी, करंजी, पांढरकवडा इकडे हलका मध्यम राहील। चंद्रपूर जिल्ह्याकडे दुपारनंतर पावसाची शक्यता ही। बल्लापूर, गजवाली मध्यम स्वरूपात राहील। चंद्रपूर, भाटाडी, मोहर्ली, कोटवाडा, चरकी, चिमूर, ब्रह्मपुरी मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये मात्र जोरदार पावसाचा अंदाज। गडचिरोली, चिरमुरा, नाटेचक, मुरमगाव, धनोरा तसेच मालवेरा या भागात राहील। देसिंग, दिगोरी मध्यम पावसाचा अंदाज आहे। भंडारा जिल्ह्याकडे पावनी, भिवापूर, खैरगाव, उमरेड इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर, तिळा, गोरेगाव, आमगाव, साक्रीटोळा मध्यम स्वरूपात राहील। भंडारा, वर्दी, धर्मपुरी, असोली, कांदारी, अकोला इकडे मध्यम पावसाचा अंदाजा दुपारनंतर बघायला मिळणार आहे। तर रात्री उशिरापर्यंत पावसाची स्थिती ही महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये असणार आहे तर कोकण विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा सांगली, दागलपूर, नागज, कुची तसेच कानामडी, आडाली, तेलसंग, आतनी या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील। धाराशिवच्या भागामध्ये पावसाचा अंदाजा बघितला असता आणि सोलापूर जिल्ह्याकडे गेडी, चेनके, आटपाडी, दिघाची, पंढरपूर, भालवानी, अकलूज, मालसिरस तसेच या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील। लाटी, फलटण, सातारा जिल्ह्याचा परिसर, बारामती, सुंबे मध्यम स्वरूपात राहील। वांगी, केरन, बिगावून, केटर, बिगावून रोड हलका पाऊस राहील। धाराशिवकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण। कळंब, मासा, तारखेड, भूम इकडे हलक्या मध्यम स्वरूपात राहील। हलक्या सरींचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। अहिल्यानगरच्या भागामध्ये पात्रूड, खरडा तसेच चौसाला, बीड जिल्ह्याचा काही परिसर, जामखेड आणि बिटकीवाडी, कर्जत, कुलधरण आणि पुणे जिल्ह्याचा काही परिसर, पडेगाव, दोन, श्रीगोंदा मध्यम स्वरूपात बघायला मिळू शकतो। तसे हलक्या पावसाचा अंदाज आहे। अंबळनेर आणि करकम, भालगाव, जांभळी मध्यम स्वरूपात राहील। अहिल्यानगर, कुडगाव, पारणे, सुपे आणि वांबुरी, माका, अमरापूर, भनास, निवासा, दिवळी, प्रवरा, श्रीरामपूर तालुका पण हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळू शकतो। पुणे जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील। कोपरगाव, शिर्डी आणि वैजापूर, गंगापूरला हलक्या पावसाचा अंदाज आहे। जळगाव, धुळे, नंदुरबार हलक्या सरींचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील आणि तसेच नांदेड भागाला हिंगोली, परभणी, अकोला, बुलढाणा, अमरावती ढगाळीत राहील। पावसाचा अंदाज फारसा नाही। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे। चंद्रपूर, बल्लापूर, गजवाली आणि पांढरकवडा, वाडकी, पुणे, वर्धा जिल्ह्याचा आणि यवतमाळ जिल्ह्याचा काही परिसर मध्यम हलक्या स्वरूपात राहील। चामरशिगोट, गडचुली तसेच देसिंग, दिगोरी मार्काचा मध्यम पावसाचा अंदाज आहे। पावनी आणि वर्धा, तुळजापूर, आर्वी, वडोणा, लाडगड, मोझारी, कुडाली, काटोल, नागपूर, अमरावती या जिल्ह्यातही पावसाचा अंदाज हलका मध्यम बघायला मिळणार आहे। तर नागपूर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी उत्तरेकडे ढगाळ वातावरण राहील। पावसाचा अंदाज फारसा नाही। मात्र गोंदिया जिल्ह्याकडे तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तो काही भागात राहील। स्थानिक हवामानानुसार बघायला मिळणार आहे। सांगजरी, गोंदिया, गोरेगाव, आमगाव, लांजी, रांजेगाव, वारासिवनी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। गेवरी, डोंगरगड, चिंचोला, साक्रीटोळा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। भंडारा जिल्ह्याकडे पावसाची शक्यता आहे। भंडारा, वर्दी, चिखली, धर्मपुरी, असोली, कांदारी, पावनी, भिवापूर इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि देसिंग, दिगोरी आणि मूल, सावली, चामोर्शी, गडचिरोली जिल्ह्यामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन नोटसोबत। तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।